नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर डी.एड अभ्यासक्रमांकरता नवीन नोंदणी सुरू झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी कॅप प्रोसेस करता ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम येथे लिंक देण्यात आली आहे, रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी युजर नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपल्याला स्वतःला तयार करायचा आहे. तुम्ही कोणताही युजर नेम तुम्ही तयार करू शकता. साधारणतः तुमचं नाव आणि कोणतेही डिजिट टाकून तुम्ही युजर नेम तयार करायचा आहे आणि पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर रजिस्टर या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, युजर नेम, त्यानंतर ईमेल पाहू शकता की तुम्ही कोणताही युनिक युजर नेम चॉईस करू शकता. ईमेल तुमचा टाईप करायचा आहे, मोबाईल नंबर देखील टाईप करायचा आहे आणि पासवर्ड कमीत कमी 8 नंबरचा असला पाहिजे. यामध्ये एक की नंबर असला पाहिजे, एक लोअर केस लेटर असलं पाहिजे आणि एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर. अशा प्रकारे हा पासवर्ड तयार करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल, तो इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर मोबाईलवरती देखील व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल. दोन्ही व्हेरिफिकेशन कोड टाईप करून झाल्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफिकेशन कोड टाईप करून झाल्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पुन्हा पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. अकॅडमिक इयर, डिस्क्रिप्शन, त्यानंतर शेवटची तारीख, अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम सिलेक्ट मीडियम या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारं मीडियम मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती किंवा इतर ऑप्शन तुम्ही निवडू शकता. यानंतर अप्लाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे एकूण 7 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिकेवरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव टाईप करायचं आहे. तुमच्या आईचं नाव टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. डेट ऑफ बर्थ या टॅबवर तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, विवाहित आहात का, यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर मदर टंग, येथे तुमची मातृभाषा निवडा. तर यानंतर मायनॉरिटी रिलिजन, यामध्ये अल्पसंख्याक असा ऑप्शन आहे. यामध्ये जर तुम्ही येत असाल तर ऑप्शन घ्यायचा आहे, नसेल तर नॉन मायनॉरिटी हा टॅब तुम्हाला निवडायचा आहे. याचबरोबर कास्ट कॅटेगरी, म्हणजे तुमची जात कुठली आहे ती येणाऱ्या कॅटेगरी ऑप्शनमधून तुम्हाला निवडायची आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर, ॲडिशनल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता, अन्यथा गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढे तुमचा ॲड्रेस, यामध्ये अपार्टमेंट, स्ट्रीट, त्यानंतर लँडमार्क आणि फुल ॲड्रेस अशा प्रकारे संपूर्ण माहिती कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायची आहे. खाली डिस्ट्रिक्ट या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढच्या टॅबवरती तालुका ऑप्शन पाहायला मिळेल, तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड टाईप करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल माहिती टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम HSC बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुमचं स्टेट बोर्ड होतं का, CBSE होतं का, यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. पुढे तुम्हाला पाहू शकता की फॅकल्टी, 12वीमध्ये तुम्ही कोणती शाखा घेतली होती, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर माध्यम कोणतं होतं, येणाऱ्या टॅबमधून माध्यम निवडा. त्यानंतर पासिंग इयर या टॅबवर क्लिक करून तुम्ही उत्तीर्ण कधी झाला ते वर्ष निवडायचं आहे. तर याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून 12वीची परीक्षा दिली तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्याचबरोबर पुढे 12वीचा सीट नंबर न चुकता टाईप करायचा आहे. त्याचबरोबर पाहू शकता की 12वीचे गुण, यामध्ये ऑप्टेंड आणि तुम्हाला किती गुण मिळाले, कितीपैकी, अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. त्यानंतर 10वीची डिटेल इथे टाईप करायची आहे. यामध्ये पाहू शकता की मीडियम या ठिकाणी मराठी किंवा इतर असेल तर टाईप करा. मीडियम टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला 10वीच्या परीक्षेचा हॉल तिकीटवरील नंबर न चुकता टाईप करायचा आहे. 10वीचे गुण, किती तुम्हाला गुण ऑप्टेंट मिळाले, त्याचबरोबर कितीपैकी गुणांची परीक्षा होती. तर 600 पैकी असेल तर हे तुम्हाला गुण टाईप करायचे आहेत. लक्षात घ्या, हे मार्क स्पोर्ट्स इन्क्लूड आहेत का, असेल तर येस म्हणा, अन्यथा नो म्हणायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला मराठी सब्जेक्ट 10वीला 100 गुणांचा होता का, तर असेल तर येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ॲडिशनल डिटेल भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तर लक्षात घ्या, तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 200 रुपये शुल्क आकारलं जाईल. तर तुम्हाला येत असाल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला इतर माध्यमाकरता अर्ज करायचा आहे का, असेल तर येस, अन्यथा नो म्हणा. तर लक्षात घ्या, तुम्ही जर महाराष्ट्र कर्नाटक बोर्डचे म्हणजेच गावातील जर असाल तर येथे येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याचबरोबर तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा 40% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का किंवा माजी सैनिक जे आहेत त्यांचं पाल्य आहात का. त्यानंतर तर लक्षात घ्या, तुमचे गार्डियन सर्व्हिसमॅन आहेत का, तर याचबरोबर तुमचे पालक फ्रीडम फायटर आहेत का. तर या संदर्भात संपूर्ण डिटेल येस नो या टाईपमध्ये तुम्हाला
ऑप्शन निवडायचे आहेत। याचबरोबर तुम्ही डोंगराळ भागात म्हणजे डोंगरी भागामध्ये शिक्षण कंप्लीट केलं आहात का, येस किंवा नो म्हणा। जर असेल तर या संदर्भात सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे। त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समन आहात का, त्यानंतर तुम्ही पाहू शकता की नॅशनल लेवल स्पोर्ट्समन आहात का, याची संपूर्ण डिटेल येस नो या पॅटर्नमध्ये तुम्हाला निवडायचे आहे। त्याचबरोबर पाहू शकता की तुम्ही इंटरमिडिएट परीक्षा दिली होती का किंवा उत्तीर्ण आहात का, यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण आहात का, तर या टॅबवरती येस नो म्हणायचं आहे। तसेच पाहू शकता की गंधर्व महाविद्यालय परीक्षा, तुम्ही जर अलंकार गंधर्व महाविद्यालय परीक्षा उत्तीर्ण असाल तर येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। माहिती पुन्हा एकदा चेक करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठीचं पेज ओपन होईल। तुम्हाला एकूण 5 प्रेफरन्स देता येईल। तर या ठिकाणी क्लिक टू सर्च कॉलेज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम रिलिजन या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला रिलिजन तुम्हाला निवडायचं आहे। तर कोकण असेल तुमच्या विभागानुसार तुम्ही हे कॉलेज निवडू शकता। तर रिलिजन निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट हा टॅब पाहायला मिळेल। तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा निवडायचा आहे आणि त्यानंतर ग्रँड टाईप यामध्ये पाहू शकता की गव्हर्नमेंट कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट एडेड कॉलेज म्हणजे प्रायव्हेट मान्यताप्राप्त आणि प्रायव्हेट विना अनुदानित अशा प्रकारे 3 ऑप्शन पाहायला मिळतील। त्यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज पाहू शकता किंवा प्रायव्हेट एडेड कॉलेज पाहू शकता। तर अशा प्रकारे कॉलेज लिस्ट ओपन होईल। सिलेक्ट कॉलेजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कॉलेज सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन येथे फिल जायचं पाहायला मिळेल। त्यानंतर दुसरा प्रेफरन्स, तिसरा प्रेफरन्स, चौथा प्रेफरन्स अशा प्रकारे 5 कॉलेजेस तुम्ही निवडू शकता आणि कमीत कमी तुम्हाला 3 कॉलेजेस प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत। संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल। तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर सही देखील अपलोड करायची आहे। त्याचबरोबर पाहू शकता की येथे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत। तर लक्षात घ्या, फोटोची साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी। त्याचबरोबर पाहू शकता की डॉक्युमेंट साईज 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे। डॉक्युमेंट साईज 4 MB पेक्षा कमी असली पाहिजे आणि त्यानंतर पाहू शकता की इथे वायसीएमई कॅन्डिडेट जर असतील तर त्यांना 12वीचं जे FYचं ॲडमिशनची प्रोसेस आहे किंवा डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे एंटर करावे लागणार आहे। तर लक्षात घ्या, यानंतर 12वीचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला PDF-मध्ये अपलोड करायचं आहे। PDF स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इथे कॅटेगरी देण्यात आले आहे। VJA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC या कॅन्डिडेटना अपलोड करावे लागणार आहे। तर सिलेक्ट फाईल या टॅबवर क्लिक करून तुम्हाला PCवरती किंवा डेस्कटॉपवरती ठेवलेली फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकता। एखादं डिलीट करायचं असेल तर डिलीट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला डिलीट करता येईल। सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याशिवाय तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार नाही। तर अपलोड करून झाल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरून होईल आणि तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर लक्षात घ्या, रिझर्वेशन कॅटेगरी करता 100 रुपये आहे, तर ओपन कॅटेगरी करता 200 रुपये इतका शुल्क आकारला जाईल। तर अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठी पे या टॅबवर क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या, सदरचा फॉर्म आहे तो तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून पे करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे। पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला सदरचा फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून जतन करून ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि DED प्रवेश प्रक्रियेसंदर्भात परिपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।